आणि हे शिंपले तुला कुठे ठेवायचे होते? फिश टँकमध्ये. किंवा काय करायचे होते तुला? खायचे होते. मंडळी नमस्कार. नमस्कार. हे बघा आपली भोडी आणि रमा जी आहे त्यांनी तिकडनं आता तलाव खाली झाला, त्याच्यामध्ये वेगवेगळे मासे तर पकडून आणलेच आहेत. त्याचबरोबर इकडे तुम्हाला दिसत आहेत हे दोन, इकडे त्यांनी हे शिंपले पकडून आणलेले आहेत. आणि हे शिंपले तुला कुठे ठेवायचे होते? फिश टँकमध्ये. किंवा काय करायचे होते तुला? खायचे होते. पण बाबांनी त्यांच्याकडनं हे शिंपले घेतलेले आहेत. त्या माशाला सोडायचं नाही आहे, तो आपले खूप मासे खातो. प्लीज त्याला सोडू नको. त्याला एकदा धुवून आण, जा पाण्यातनं धुवून आण. तो डाकू मासा आहे, जा त्याला धुवून आण. तर मंडळी हे जे आहेत ह्यांना म्हणतात शिंपले, आणि हे जिवंत शिंपले आहेत. बरोबर आबा, हे जिवंत शिंपले आहेत ना? आतमध्ये बरेचशी त्याची टरफलं पण पडलेले आहेत, मेलेले पण आहेत. पण हे दोन लकीली तिला दोन वेगळे प्रकार मिळालेले आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या जाती आहेत शिंपल्यांचा. हा जो दिसतोय थोडा जास्त पांढरटसर आहे आणि हा जो आहे जरा पिवळटसर आहे. हा जो पिवळा जो असतो तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो आणि त्याच्यापासून निघणारा जो मोती आहे हा पिवळसर रंगाचा असतो. पांढरा जो असतो हे एवढा स्ट्रॉंग नसतो. स्ट्रॉंग म्हणजे जगायला एवढा एकदम व्यवस्थित जगत नाही. पण ह्याच्यापासून निघणारा मोती हा एकदम पांढरा शुभ्र असतो, ज्याची किंमत थोडीशी जास्त मिळते. आणि हे दोन्ही, यांना इंग्लिशमध्ये मसल्स असं म्हणतात, फ्रेश वॉटर मसल्स. तर हे जे शिंपले जे आहेत हे दोन्ही शिंपले खूप महत्त्वाचे असतात. ते आपल्या तलावामध्ये काय करतात? हे चांगलं काम काय करतात आपल्या तलावामध्ये? ॲल्गी काय? घाण खातात. बरोबर, ॲल्गी खातात, घाण खातात. आणि हा एक शिंपला जो आहे, हा एक शिंपला आपल्या तलावामध्ये एका दिवसाला 50 लिटर, किती? 50 लिटर, म्हणजे घरामध्ये जो माठ आहे त्या माठापेक्षा 5 पट जास्त पाणी हे एका दिवसामध्ये फिल्टर करतात. खूपच मोठं काम करतात. आणि हे शिंपले आता आपल्या नद्यांमधनं गायब होत चाललेले आहेत, मरत चाललेले आहेत. पोल्युशनला हे खूप जास्त ससेप्टेबल असतात. आपल्या इकोसिस्टीम खूप चांगली आहे तलावांमध्ये, त्याच्यामुळे हे आहेत आपल्याकडे, वाढतात. आणि ह्यांची जी पिल्लं आहेत ही कार्प्समुळे होतात. त्यांची जास्त जी संख्या आहे हे त्यांची अंडी जी आहेत ते कार्प्सच्या कल्ल्यामध्ये टाकतात आणि मग कार्प्स जे आहेत ते कार्प्सच्या कल्ल्यामधनं त्यांच्यापासून पिल्लं तयार होतात एरेशन होऊन. असं थोडं युनिक, थोडं वेगळं त्यांचं रिप्रोडक्शन आहे. पण हे जे आहेत हे निसर्गासाठी खूप महत्त्वाचे आहेत, बरोबर? आणि म्हणून त्यांना खायचं नाही. आपण यांच्यापासून मोती तयार करतो. तिकडे पलीकडे बारकू शेटचं तिकडे घर आहे, तिकडे आपण त्याचे मोती तयार करतो. एका वर्षाला साधारणपणे 2-1 हजार मोती आपण तयार करतो. म्हणजे 1000 शिंपले ठेवतो, त्यांच्या 2 साईडला 2 मोती तयार करतो, इकडे. पण ह्यांना आपण सोडून देणार आहोत, ठीक आहे? बरं, मला माहिती होण्यास. ओके, तू एक सोड आणि एक आभा तू सोड, ठीक आहे? ते दोन्ही वेगवेगळे आहेत. एक पिवळा आहे आणि एक थोडासा पिवळसर आणि एक थोडंसं पांढरटसर आहे. असे 2 वेगळ्या जाते. चला सोडा थोडं खालती बसून सोडा ना, असं एवढं कशाला वरती. हां, टाक. व्हेरी गुड. चल तू पण टाक. ओके, छान. टाळी द्या. येस, हिचा हात तुटलेला आहे तरी सगळे कामं करते. कोचो नाही तुट.